Subscribe. महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापर युगातली, आपल्या भारतातली सौराष्ट्र देशात घडलेली। तेथे एक राजा राज्य करीत होता। त्याचे भद्रश्रवा असे नाव होते। तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता। 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे ज्ञान त्याला होते। अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका। राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती। त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या। राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते। एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे। त्याने राजा आणखीन सुखी होईल, प्रजेलाही तो आणखीन सुख देईल। गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल, म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले। फाटकी वस्त्रे ल्यायली, आधारासाठी काठी